मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं उकडलेल्या बटाट्याचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याआधी मी इथं सगळे जे काही साहित्य आहे ते इथं घेतलेले आहेत। तर उकडलेले बटाटे मी साधारण एक 5 ते 6 असं छोट्या आकाराचे घेतलेले आहेत, म्हणजे मध्यम आकाराचे। तर ते कुकरला लावून 2 शिट्ट्या आहेत तो मी इथं काढून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यावरती त्याचं साल काढून असं मी इथे ठेवून घेतलेलं आहे एका ताटमध्ये। आणि त्यानंतर चाकूने आपल्याला एका बटाट्यामध्ये असं मधोमध चिरून घ्यायचं आहे, म्हणजे एका बटाट्यामध्ये 2 भागाचे इथं करून घ्यायचे आहेत अर्धे अर्धे। तर बटाटे उकडून घेतल्यामुळे पटकन असं हे अर्ध आणि कट होत आहेत। आणि त्यानंतर इथं मसाले घेतलेले आहेत। हळद घेतलेला आहे थोडंसं, आणि त्याचबरोबर मोहरी थोडंसं घेतलेलं आहे, थोडंसं कसुरी मेथी आहे, थोडंसं गरम मसाला आणि लाल तिखट, हे एवढंच आपल्याला इथं मसाले लागणारे आहेत। तर इथं 1 वाटी टोमॅटो मी इथं मोठे कट करून घेतलेला आहे, आणि त्यानंतर थोडंसं दही घेतलेलं आहे 2 चमचे, आणि मलाई घेतलेला आहे 2 चमचा, हिरव्या मिरची असं मधोमध कट करून 2 घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, आणि थोडंसं जिरा आहे, आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला इथं अद्रक आहे तो कट करून इथं ठेवलेला आहे, तो आपल्याला नंतर लागणार आहे। तर आता फोडणी द्यायला सुरुवात करूयात। त्यासाठी कढई आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। पहिला कढई आहे तो गरम करून घ्यायचं, आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त सुद्धा करू शकता। तर मी इथं थोडंसं जास्त तेल आहे तो घातलेला आहे। तुम्ही कोणतंही तेल आहे तो इथं वापरू शकता, किंवा हे तुम्हाला जर तूप घालून करायचं असेल तर तूप सुद्धा वापरू शकता। तर तेल इथं पहिलं कडक गरम करून घ्यायचं, आणि त्यानंतर गॅस इथं बारीक करायचं। ह्याच्यामध्ये पहिलं मी इथं मोहरी आहे तो घालून घेतलं। मोहरीला छान असं फुलू द्यायचं आहे, तडतड द्यायचं आहे, आणि त्यानंतर हिरव्या मिरची कट करून ठेवलेलं तर ते आपल्याला इथं घालायचं आहे। तर मी इथं हिरव्या मिरच्या कमीच घातलेला आहे, तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल। त्यानंतर मसाले घालायचे आहेत, लाल तिखट आणि हळद ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेलामध्ये, आणि त्यानंतर थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस इथं बारीक ठेवायचं। लगेच मसाला घालून झालं की लगेच थोडंसं परतवून घेतलं, आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण लसूण आणि अद्रकचं पेस्ट केलेलं होतं तर ते इथं घालून घ्यायचं आहे। तर घालून ते सुद्धा थोडंसं मिक्स करून घेतलं, आणि त्यानंतर आपण बटाटा चिरून घेतलेलं होतं तर तो बटाटा सगळे ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर ह्या बटाट्याला साधारण 2 मिनिटं तरी आपल्याला पहिलं तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। तर परतवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर चवीपुरतं मीठ सुद्धा घालून झालेलं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं, आणि त्यानंतर जे टोमॅटो आहेत तो कट करून ठेवलेलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। तर मी इथं टोमॅटो जरा मोठेच कट करून घेतलेला आहे। हे नंतर शिजवून झाले की मऊ होतात। तर टोमॅटो घालून 1 मिनिटभर असं मिक्स करून घ्यायचं, आणि त्यानंतर ताट झाकून एक 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता टोमॅटो अगदी मऊ असं शिजून झालेले आहेत, आणि तेल सुद्धा छान असं सुटलेलं आहे भाजीला। तर पहिलं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर कसुरी मेथी आहे तो कसुरी मेथी हातात थोडंसं असं चुरून ह्याच्यामध्ये घालायचं आहे, आणि अद्रक बारीक कट करून ठेवलेलं तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। अद्रक आहे तुम्ही असं पातळ आणि असं उभे कापसुद्धा करू शकता। मी छोटे छोटे काप इथं करून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये दही आणि मलाई आहे तो घालून घ्यायचा आहे। साधारण 2 चमचे एवढे मी इथं दही वापरत आहे, तुम्ही थोडंसं कमी जास्त केलात तरीही चालेल, आणि 1 चमचा मी इथं मलाई आहे तो वापरणार आहे। किंवा तुम्हाला जर दही किंवा मलाई एकच वापरायचं असेल तर तुम्ही एकच सुद्धा वापरू शकता, दही किंवा मलाई। तर दही आणि मलाईला छान मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे।
तर पाणी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलात तरी चालेल, कारण हे मी थोडंसं रसरशीत असं हे बटाट्याची भाजी बनवणार आहे। पाणी घातल्यानंतर याच्यावर ताट ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता 7 ते 8 मिनिट इथं झालेले आहेत आणि आपली इथं बटाट्याची भाजी बनवून तयार झालेलं आहे। तर आता मी गॅस आहे तो बंद करते आणि ह्याच्यावर अजून थोडंसं गरम मसाला आहे तो घालून इथं घ्यायचा आहे। तर गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर असेल तर कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल हिरव्या मिरच्या आहेत तो असं मधोमध कट करून ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे। तर गॅस बंद करून हे आपल्याला एका ताटमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की करून बघा, खूप छान होते आणि झटपट सुद्धा होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।